नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट घेणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू करण्यात आलेली आहे. तर ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, कुठे तुम्ही अर्ज करू शकता, कशा प्रकारे तुम्ही लॉग इन करू शकता, कशा प्रकारे नो युजर आयडी तुम्ही बनवू शकता, तर संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओकडे वळूयात. आणि व्हिडिओकडे वळण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला लगेच वेळच्या वेळी मिळत राहतील. तर मंडळी, चला जाऊयात आपण संपूर्ण व्हिडिओकडे. तर मंडळी, तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस दिसला असेल. तर अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजनेचा जो पहिला पोर्टल आहे, जो इंटरफेस आहे, तोच इंटरफेस येथे देण्यात आलेलं आहे. आणि जे काही डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक, वेबसाईटची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देण्यात येईल. त्यावरून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊन तुम्ही पोर्टलवर जाऊ शकता. तर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही पोर्टल आहे तो अशा प्रकारे पोर्टल तुम्हाला दिसणार आहे. आणि पोर्टलवर आल्यानंतर इथे तुम्हाला मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदार लॉग इन, तर अशा प्रकारचे 4 ऑप्शन दिसतात. तर 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला येथे अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचे. अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जर आधीचा जो काही युजर आयडी, लॉग इन आयडी तुम्ही बनवलेला असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचे आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली आल्यानंतर कॅप्चा फिल करायचा आणि इथे लॉग इनवर क्लिक करायचे. तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधीचा जो काही डेटा असणार आहे तो संपूर्ण तुम्हाला डेटा दिसणार आहे. त्यानंतर तुमचं जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचे, तुमचा नवीन नंबर आहे, तर त्यासाठी तुम्हाला इथे क्रिएट अॅन अकाउंटवर क्लिक करायचे. तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल. ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही जर पासवर्ड विसरला असेल, तुम्ही आधी लॉग इन आयडी आणि पासवर्ड बनवला असेल आणि पासवर्ड विसरला असला, तर तुम्हाला इथे क्लिक हिअरवर क्लिक करायचे. क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल. तर आपण सर्वप्रथम आता इथे आपल्या जर कोणत्याही प्रकारचे लॉग इन आयडी बनवलेली नाहीये, तर आपल्याला नवीन लॉग इन आयडी बनवायची आहे. त्यासाठी इथे आपल्याला क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव फिल करायचं. तुम्ही नाव कोणाचंही फिल करू शकता. परंतु फॉर्म भरताना तुम्हाला जे काही महिलेचं नाव आहे ते फिल करायचं आहे. तर इथे मी नाव फिल करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. तर इथे मोबाईल नंबर एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड फिल करण्यासाठी येईल. तर जो काही पासवर्ड आहे तुम्हाला तुमच्या लक्षात राहील, तो पासवर्ड तुम्ही फिल करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे जिल्हा सिलेक्ट करण्यासाठी येईल. तर इथे माझा ठाणे जिल्हा आहे, तर मी ठाणे जिल्हा सिलेक्ट केलाय. त्याच्या खाली तुम्हाला येईल तालुका. तालुका जो काही असणार आहे, माझा शहापूर तालुका आहे, तर शहापूर तालुका सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथे विलेज, तुमची जी ग्रामपंचायत असणार आहे, जे काही विलेज असणार आहे, जर तुमचं एखादा पाडा येत असेल तर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. आणि जर तुमचं गाव असेल तर ते तुमच्या गावाचं नाव असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मी माझ्या इथे गावाचं नाव सिलेक्ट केलंय आणि त्यानंतर इथे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कौन्सिल, तर हा सिलेक्ट करायचा तुम्हाला. तर यामध्ये तुम्हाला खूप सारे असे ऑप्शन्स येतात. तर इथे अंबरनाथ, बदलापूर असे ऑप्शन्स आले. तर यामध्ये तुम्हाला तुम्ही कुठल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये येत असाल तर ते सिलेक्ट करायचे आहे. जर नसेल येत, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये असाल तर तुम्हाला इथे नॉट ऍप्लिकेबल वर क्लिक करायचे आणि नॉट ऍप्लिकेबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली येईल ऍक्सेप्ट टर्म अँड कंडिशन, यावर क्लिक करायचे. तुम्हाला एक पॉपअप ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर इथे ऍक्सेप्ट वर क्लिक करायचे. ऍक्सेप्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही कॅप्चा आहे तो फिल करायचा. तो कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला इथे साइन अप वर क्लिक करायचंय. साइन अप वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही मोबाईल नंबर असणार आहे तर त्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल. तर तो ओटीपी तुम्हाला एंटर करायचा आहे. तर इथे ओटीपी आलेला आहे. आपला जो काही मोबाईल नंबर दिला होता त्यावर ओटीपी आलेला आहे. त्यानंतर खाली तुम्हाला जो कॅप्चा आलेला आहे तो तसाच्या तसा तुम्हाला एंटर करायचा आणि इथे व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करायचंय.
व्हेरीफाय OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन सक्सेस असा प्रकारचा एक ऑप्शन दिसेल, पॉपअप येईल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला अर्जदार लॉग इन वर क्लिक करायचे आणि अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबरवर क्लिक करायचे. तुमची जे काही तुम्ही मोबाईल नंबर एंटर केला असेल आणि जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला फिल करून घ्यायचे. तर इथे आपण ऑटो सेव्ह केलेला आहे पासवर्ड आणि मोबाईल नंबर, तर तो आपण एंटर करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कॅप्चा तसं तसं इथे तुम्हाला पुन्हा फिल करायचे. फिल केल्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे. तर इथे कॅप्चा आपल्या हातून चुकी झाली होती, तर चुकीचं झालं होतं. तर आपण पुन्हा कॅप्चा फिल करू. तर कॅप्चा फिल करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन्स दिसतील. तर अशा प्रकारे खूप सारे ऑप्शन्स दिसल्यानंतर इथे होम दिसेल, स्कीम दिसेल, ऍप्लिकेशन मोड अर्लियर दिसेल, प्रोफाईल, ग्रीव्हियन्स, तुम्हाला तक्रार करायची असेल तक्रारी करू शकता. त्यानंतर इथे स्कीम इन्फॉर्मेशन अशा प्रकारे ऑप्शन दिसेल. तर इथे ऍप्लिकेशन सबमिटेड, तर तुम्ही जे ऍप्लिकेशन आधी भरले असेल किंवा भरणार असाल तर ते इथे तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. त्यानंतर पुन्हा आपण होम वर येऊ. तर भरल्यानंतर ते ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. त्यानंतर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर जे योजनेबद्दल जे काही GRs असतील, जे काही माहिती असणार आहे ती तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. परंतु काल रात्रीपर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी इथे अजून एक ऑप्शन दाखवला जात होता. तर तो ऑप्शन काही आता पुन्हा दाखवण्यात येत नाहीये. पुन्हा तो ऑप्शन बंद करण्यात आलेला आहे. तर आपल्याला याच्या पुढे ज्यावेळेस परत ऑप्शन ओपन होईल त्यावेळेस आपण फॉर्म भरण्यासाठी प्रोसेस करू शकतो. आता सध्या मला वाटते परत त्यांनी जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन बंद केलेला आहे. तर जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नक्कीच आधी लॉग इन करून घ्या आणि ऑप्शन पुन्हा चालू झाल्यानंतर आपण पुन्हा व्हिडिओ बनवू. तुम्हाला अपडेट मिळत राहतील आणि अपडेट मिळाल्यानंतर तुम्ही लगेचच्या लगेच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. म्हणजे बेल आयकॉन प्रेस केलं की तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी चालू झालेले आहेत की नाहीये ते तुम्हाला लगेच वेळच्या वेळी माहित मिळणार आहे. कारण आता मी रात्रीच बघितलेलं होतं की इथे ऑप्शन आलेलं आहे, सर्व फॉर्म येत होतं, डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी येत होतं, परंतु आता कुठल्याही प्रकारचा ऑप्शन दिसत नाहीये. मी व्हिडिओ ज्यावेळेस बनवायला घेतला त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा ऑप्शन दिसत नाहीये. तर मी यामध्ये नवीन नंबर ऍड केला कारण तुम्हाला समजावं कशा प्रकारे लॉग इन करता येईल. तर त्यासाठी पण येथे आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा नवीन ऍप्लिकेशन भरण्यासाठी ऑप्शन आता दाखवत नाही. तर आपण यावेळेस नवीन ऑप्शन दाखवल्यानंतर नक्कीच आपण नवीन व्हिडिओ बनवूत आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओचा अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळेस चालू होतील फॉर्म भरण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला लगेच अपडेट मिळत राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील.